हेच हिरवा चारा आपल्याला हिरवाच साठवता आला तर हिरवा चारा हिरवाच साठवायचा, म्हणजे तो साठवल्यानंतर वाळणार नाही, वाया जाणार नाही, खराब होणार नाही, तो जसाच्या तसाच राहील. असं जर करता आलं तर आपल्याला पुढचं पीक येईपर्यंत त्या 3 महिन्यात हा चारा वापरता येईल. मुरघास माहितच नाही काय असतं, माहित नाही, ऐकून आहे फक्त. आले काय? मुरघास माहितच नाही काय असतं, माहित नाही, ऐकून आहे फक्त. मुरघास ऐकून तर आहे का तुम्ही? कमीत कमी बॅगा दिसतात. एक मिनिट, तुम्हाला घरी लोणचं खायला वापरता माहिती आहे? तुम्ही आता मका लावलाय बरोबर आहे, किती दिवसात येते मका? कंच लागते 3 महिने 2 महिने 3 महिने. आफ्रिकन टॉल लवकर येतो, तुऱ्यावर पांढरा मका उशिरा येतो, तांबडा लवकर येतो. साधारण 2 ते 3 महिने लागतात. मग तुमचा आता कंच लागायला लागलेले आहेत, त्यावेळेस तुम्ही जनावराला कापून खाऊ घालता. 1 एकर लावलाय, सगळा उपयोग येतोय? नाहीत ना. मग तो संपल्यानंतर पुढं दुसरा तुम्ही लावल्यानंतर पुन्हा 3 महिने थांबा लागते ना. 3 महिने चारा काय करणार? पावसाळ्यात जास्त असते. कसं होतंय, आपण जर मका पेरला तर तो एकदम तयार होतो, तो एकदम जनावरांना घालता येत नाही. तो काढल्यानंतर पुन्हा नवीन पीक येईपर्यंत आपल्याला तो जो गॅप आहे त्या वेळेत आपल्याकडे हिरवा चारा. आपल्याला हा 1 एकर आलेला तुमचा जो मका आहे, जे काही क्षेत्र आहे 1 एकर 2 एकर 10 एकर, हेच हिरवा चारा आपल्याला हिरवाच साठवता आला तर हिरवा चारा हिरवाच साठवायचा, म्हणजे तो साठवल्यानंतर वाळणार नाही, वाया जाणार नाही, खराब होणार नाही, तो जसाच्या तसाच राहील. असं जर करता आलं तर आपल्याला पुढचं पीक येईपर्यंत त्या 3 महिन्यात हा चारा वापरता येईल. आपल्याला सगळ्यात हिरवा चारा साठवून ठेवण्याची अतिशय उपयुक्त पद्धत आहे, ती म्हणजे मुरघास. मुरघास म्हणजे आपण जो घास, मग अशी घास मध्ये बोलत होते, घास म्हणजे वैरण. ही वैरण आपल्याला मुरवायची. लोणचं आपण वर्ष वापरतो मुरवल्यानंतर, हे तसंच आहे. हिरवा तुमचा चारा आपण ह्यात मुरवणार. तर हे काय करायचं आहे, तर आपण जे चारा आहे हिरवा, तो कुट्टी करायचा. 1 इंच कमीत कमी त्याची हे असावी, जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत. आपल्या एक ब्लेड लावून जर कुट्टी केला तर ते म्हणजे आपल्याला पुरेसा आहे. ही कुट्टी करायची आणि ती हवा बंद, म्हणजे अजिबात बाहेरची हवा लागली नाही पाहिजे. हवा बंद पद्धतीनं जर तुम्ही असं पॅक करून ठेवलं तर ते तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष हिरवी वैरण साठवून ठेवता येते. 6 महिन्यानंतर काढल्यानंतर सुद्धा त्यात तुम्हाला हिरवा चारा मिळणार. आणि त्यामध्ये हवाबंद पद्धतीने साठवल्यामुळं आतमध्ये त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्याच्या पाचक जे पचण्याची प्रोसेस आहे अधिक पाचक होते, म्हणजे सहजासहजी जनावराला पचलं जातं. ह्या मुरघास करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. कोणी सिमेंटचे टाके बांधतात, कोणी खड्ड्यात करतात, बॅगमध्ये करतात. ही बॅगमध्ये करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपल्याकडं गोकुळ पण देते मुरघाच्या बॅग. 360 रुपयाला बॅग आहे. 353 रुपयाला बॅग मिळते. एका बॅगमध्ये 500 किलो वैरण आपल्याला साठवता येते. त्याच्यामध्ये आतमध्ये प्लास्टिकचा थैली, आपले किराणा माल आणतात त्याच्या पॉलिथिनच्या थैल्या असतात ना, तशी पिशवी असते आतमध्ये 500 किलोची. त्या छोट्या बॅग आहेत, आपल्याकडे ज्या मिळतात त्या मोठ्या आहेत. सर कुठे गेले? 250 किलोची आहे. जनावरला किती वापरायचे? आधी कसं बनवायचं ते शिकूया. हे कुट्टी केलेली जी वैरण आहे ते आपण ह्यात भरायची आहे. बरं, कुट्टी करायची वैरण कोणत्या स्टेजमध्ये असली पाहिजे? ज्यावेळेस तुऱ्यावर येते, म्हणजे कंच लागलेत, आतमधले बी अजून निबर झालेले नाहीये, फुलोऱ्यावरचं पीक आहे, पोटरीत आले ती त्या स्टेजचं पीक हे मुरघास करण्यासाठी योग्य आहे. म्हणजे कंच लागलेले आहेत, त्याला बी लागले पण अजून ते निबर झालेले नाहीत. अशा स्टेजवरचं तुमचं पीक हे मुरघास करण्यासाठी अतिशय चांगल्या स्टेजमध्ये आहे. ते आपल्याला कुट्टी करायचं आहे आणि ह्या बॅगमध्ये भरायचं आहे. त्या आतमध्ये पॉलिथिनची पिशवी असते, त्यामध्ये आपण कुट्टी टाकायची. आतमध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे, एवढं तुडवून पूर्ण भरायची वरतीपर्यंत. आतली पॉलिथिनची पिशवी बांधून घ्यायची आणि वरतून हे असं पॅक करायचं. आपल्याला एकच काळजी घ्यायची, त्याला हवा लागली नाही पाहिजे बाहेरची, आणि आतमध्ये एवढं तुडवून भरायचं की आतमध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे. जेवढं हवा बंद होईल तेवढं तुमचं मुरघास चांगल्या प्रतीचं तयार होईल. 40 ते 45 दिवस लागतात मुरघास तयार व्हायला.
आता काही केमिकल पण मिळायला लागले, ते कमी दिवसात तयार करतात. ते कल्चर म्हणतो आपण. कल्चर टाकल्यानंतर ईस्ट असतं त्यामध्ये, कल्चर टाकल्यानंतर ते 21 दिवसात पण तयार होतं. आणि काहीही न टाकता नुसती वैरण टाकून तुडवून हवाबंद करून ठेवली तुम्ही, तर ते 40 ते 45 दिवसात तुमचं तयार होतं. ह्याच्यामध्ये तयार करण्याच्या प्रकार भरपूर आहेत. एकच काळजी घ्यायची, फक्त हवाबंद व्हायचे. आपले प्लॅस्टिकचे बॅरल्स असतात, यामध्ये पॉलिथिन टाकून तुम्ही यामध्ये पॅक करून ठेवू शकता. सिमेंटच्या मोठमोठ्या टाक्या बांधू शकता. आपल्याकडे शावडीत बऱ्याच लोकांनी 25-25 टनाचे मोठे मोठे मुरगाच्या टाक्या बनवलेले आहेत. आपण अनुदान दिले, हो, आपल्याकडे स्कीम पण आहे ती स्कीम आहेत मुरगाची. मुरगासची 25-25 टनाचे आहेत. आता हे बनवणार आहेत पारवण्यात. गेल्या वर्षी याच्यात ठेवलं होतं मी. हो, आता यावर्षी. यावर्षी बनवणार आहेत. आता हे सगळे लोक येणार आहेत पारवण्यात बघायला. तर बनवायचं कसं लक्षात आलं? हिरवी वैरण किती घालतो? तेवढंच घालायचं. 14 ते 15 किलो आपण हिरवी वैरण घालतो, पण हे तेवढं घालायचं नाही. एक 7-8 किलो, 7-8 किलो 10 किलो पर्यंत तुम्ही घातलं जनावरांची तरी संख्या जास्त असेल तर तर थोडं चालतंय. अगदी पूर्ण सायलेजवर चालवतात, डिपेंड आहे. हे हिरवी वैरण आहे, हे काही वेगळं नाहीये. हिरवी वैरण आपण फक्त साठवून ठेवलेली आहे. त्यामुळे ही हिरवी वैरण जेवढी घालता तेवढी घाला. एकदमच 15 किलो घालू नका. थोडीशी सवय लागू द्या त्याला. सवय लागू दे. सवय लागल्यानंतर हे प्रमाण तुम्ही जेवढी रेग्युलर हिरवी वैरण घालता 15 किलो 20 किलो तुमच्या जनावरांवरती अवलंबून आहे. जनावरांची साईज, त्याच्या दूध देण्याची क्षमता, तेवढं घालायचंय. बरं,